कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. मी खूप दिवस झालं एक गोष्ट ऑब्झर्व करत आहे की कोरोनामुळं सध्या तुमचे कॉलेजेस बंद आहेत. काही मुलांनी फक्त कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे आणि ट्युशनला पण ॲडमिशन घेतलं आहे. परंतु मुलं इकडे तिकडे जाणं, बाहेर फिरायला जाणं, मोबाईल पाहणं, टी व्ही पाहणं ह्या गोष्टी करत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचं ध्येय हे जर नीट एक्झाम असेल तर एक गोष्ट आजच क्लिअर करा की ऑल इंडियामधून नीट एक्झामसाठी दरवर्षी 13 लाख ते 17 लाख मुलं बसतात. नीट एक्झामसाठी किती मुलं बसतात? 17 लाख. ह्या वर्षी जवळपास 16 लाख बसले होते. एक कन्सिडर करा की 17 लाख मुलं नीट एक्झामसाठी बसतात आणि टोटल MBBSच्या सीट पूर्ण भारतामध्ये अवेलेबल आहेत फक्त 78,000. किती सीट अवेलेबल आहेत MBBSच्या? 78,000. एक विचार करा की कॉम्पिटिशन किती मोठा आहे. 17 लाख मुलं दरवर्षी इंडियामधून नीटची एक्झाम देतात आणि अवेलेबल सीट्स आहेत फक्त 78,000. त्यामुळं जर नीट ध्येय असेल, MBBS व्हायचं असेल, करायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल तर कॉम्पिटिशन खूप मोठं आहे आणि जेवढं कॉम्पिटिशन मोठं असेल तेवढा अभ्यास जास्त करावा लागतो. असं गेम पाहणं, गेम खेळणं, बाहेर फिरायला जाणं ह्या गोष्टी करून तुम्ही कधीच नीटची एक्झाम पास होणार नाहीत. मग काय करायचं? इथं पास नाही झालं की मग लातूरला जायचं, लातूरला पास झालं नाही की मग दिल्लीला जायचं. तुम्ही कुठंही जावा, जोपर्यंत तुम्ही स्वतः अभ्यास करत नाहीत तोपर्यंत तुम्ही कुठलीच एक्झाम पास होऊ शकत नाही. ज्या मुलांचं ध्येय JEEची एक्झाम आहे, IITची एक्झाम आहे, त्या मुलांना एक गोष्ट सांगतो की पूर्ण इंडियामधून दरवर्षी JEEच्या एक्झामसाठी जवळपास 12 ते 13 लाख मुलं बसतात. JEEची एक्झाम दरवर्षी इंडियामधून 12 ते 13 लाख मुलं देतात. टोटल IIT कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहेत 13,000 पूर्ण ब्रांचेसच्या मिळून. किती सीट अवेलेबल आहेत? 13,000. 13 लाख मुलं आहेत आणि 13,000 सीट अवेलेबल आहेत. मग तुम्ही एक विचार करा की IIT मध्ये जर लागायचं असेल तर तुम्हाला अभ्यास किती करावा लागणार हो? लक्षात. त्यामुळं वेळ वाया घालू नका. कॉम्पिटिशन खूप भयानक आहे. 720 पैकी 720 मार्क घेतलेले पोरं नीटमध्ये आहेत. तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. जर ह्या एक्झाम तुम्हाला द्यायच्या असतील, MBBS करायचं असेल, IIT मधून इंजिनिअरिंग करायचं असेल तर. त्यामुळे सिरियस व्हा आणि अभ्यासाला सुरुवात करा. वेळ वाया घालू नका, कारण आजचा वेळ जर वाया गेला तर आयुष्यामध्ये हा वेळ येणार नाही. काही मुलं म्हणत असतील की एक पेपर जो रिझल्ट असतो तो माझं काय बिघडणार आहे. खूप काही बिघडत असतं, परंतु हे तुमच्या लक्षात आज नसतं येत. हे नंतर एक 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर तुमच्या लक्षामध्ये येतं. लक्षात. आता आपण 11वीचा सेकंड चॅप्टर स्टार्ट केला आहे, मॅथमॅटिकल मेथड्स. लक्षात. आता मॅथमॅटिकल मेथड्स हा चॅप्टर कशामुळे शिकावा लागतो? कारण ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, फिजिक्सच्या कन्सेप्ट समजून घेण्यासाठी जे मॅथमॅटिकल टूल्स आहेत, जसं की वेक्टर. कोणकोणते मॅथमॅटिकल टूल्स आहेत फिजिक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी? टोटल 3 टूल खूप महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पहिला असतो वेक्टर, दुसरा असतो डिफरन्शिएशन आणि तिसरा असतो इंटिग्रेशन. जर फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल, फिजिक्सची कन्सेप्ट समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वेक्टर यायला पाहिजे, डिफरन्शिएशन यायलाच पाहिजे आणि इंटिग्रेशन यायलाच पाहिजे. हे 3 टूल्स, हे 3 मॅथमॅटिकल टूल जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही फिजिक्सच्या कन्सेप्ट, फिजिक्सच्या प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकणार नाहीत. त्यामुळं हे तिन्ही गोष्टी व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. आपण ह्या 3 टूलपैकी लास्टच्या लेक्चरमध्ये चालू केलं आहे वेक्टर. आपण मागच्या लेक्चरपासून काय चालू केलं आहे? वेक्टर. त्यानंतर मी डिफरन्शिएशन चालू करेल, सगळ्यात शेवटी इंटिग्रेशन चालू करेल. लक्षात. परंतु सर्वात महत्त्वाचं काय आहे? वेक्टर. जर वेक्टर नाही समजलं तर फिजिक्समध्ये कुठलाच चॅप्टर हा तुम्हाला व्यवस्थित
समजणार नाही. प्रत्येक चॅप्टरमध्ये वेक्टर येणार, तुम्हाला यू अगर ना यू वेक्टर प्रत्येक चॅप्टरमध्ये असणार. त्यामुळं वेक्टरचा व्यवस्थित अभ्यास करा. तेवढंच महत्त्वाचं डिफरन्शिएशन आहे आणि तेवढंच महत्त्वाचं इंटिग्रेशन आहे. आपण वेक्टर स्टार्ट केलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. वेक्टरमध्ये काय काय बघितलं बघा. वेक्टरमध्ये आपण पहिला पॉईंट बघितला टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. कोणता पॉईंट बघितला पहिला? टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स आहेत. एक असतं स्केलार फिजिकल क्वांटिटी आणि दुसरं असतं वेक्टर फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप आहेत. एक स्केलार फिजिकल क्वांटिटी आणि दुसरं आहे वेक्टर फिजिकल क्वांटिटी. जगामध्ये जेवढ्या काही क्वांटिटी असतील त्या सगळ्या क्वांटिटी दोनमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. एक स्केलार फिजिकल क्वांटिटी, दुसरं वेक्टर फिजिकल क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे समजतं जी गोष्ट आपण मोजू शकतो त्याला काय म्हणायचं? क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. लेंथ मोजू शकतो मग ती फिजिकल क्वांटिटी. मास मोजू शकतो मग ती फिजिकल क्वांटिटी. जेवढ्या काही गोष्टी आपण मोजू शकतो त्या झाल्या फिजिकल क्वांटिटी. तेवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी दोन मध्ये डिवाइड केलेल्या असतात. स्केलार फिजिकल क्वांटिटी, वेक्टर फिजिकल क्वांटिटी. आता स्केलार फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं बघा? ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि युनिट असतं, ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि युनिट असतं त्याला म्हणायचं स्केलार फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल मास. ठीक आहे. त्यानंतर मी म्हणलं मास इज इक्वल टू 2 kg. मास हे फिजिकल क्वांटिटी आहे, त्याला मॅग्निट्यूड आहे. 2 म्हणजे काय झालं? मॅग्निट्यूड. किलोग्रॅम म्हणजे काय झालं? युनिट. ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट असतं त्याला म्हणायचं स्केलार फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर बघितलं आपण वेक्टर फिजिकल क्वांटिटी. आता वेक्टर फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं? ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड असतं, त्यानंतर युनिट असतं, त्यानंतर त्याला डायरेक्शन असतं आणि ओबे करतं वेक्टरचे ॲडिशनचे लॉ. समजलं? द क्वांटिटी डेफिनेशन काय बघा? द क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड, युनिट अँड डायरेक्शन अँड ऑल्सो obeys vector law of additions. These quantity are called as vector physical quantity. ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड, युनिट असतं, त्या क्वांटिटीला डायरेक्शन असतं आणि ज्या क्वांटिटी वेक्टर्स लॉ ऑफ ॲडिशन ओबे करतात त्यांनाच म्हणायचं वेक्टर फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी. एक्झाम्पल काय? एक्झाम्पल वेलॉसिटी. ठीक आहे. सपोज मी म्हटलं वेलॉसिटी इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद. मग बघा वेलॉसिटीला मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे आणि डायरेक्शन पण आहे. एखादी गाडी असेल ती किती वेलॉसिटीनं मूव्ह होत आहे हे मी सांगू शकतो 2 मीटर पर सेकंदनं, आणि कोणत्या दिशेनं मूव्ह व्हायला लागली म्हणजेच त्याला डायरेक्शन पण आहे. वेलॉसिटीला डायरेक्शन पण आहे. आणि हे जे वेलॉसिटी क्वांटिटी आहे इट ओबेज द वेक्टर्स लॉ ऑफ ॲडिशन. म्हणून वेलॉसिटीला काय म्हणायचं? वेक्टर फिजिकल क्वांटिटी. समजलं? ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि युनिट असतं त्याला म्हणायचं स्केलार फिजिकल क्वांटिटी. ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड, युनिट, डायरेक्शन अँड इट ओबेज वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन्स त्या क्वांटिटीला म्हणायचं वेक्टर फिजिकल क्वांटिटी. समजलं? आता बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहेत. ॲडिशन ऑफ वेक्टर्स. ॲडिशन ऑफ वेक्टर्स. आता बघा ॲडिशन ऑफ वेक्टर्स म्हणजे काय असतं? ॲडिशन ऑफ वेक्टर. आता सपोज करा मी जर म्हटलं तुम्हाला एक मास आहे M1 ते 2 kgचं आहे आणि दुसरं मास आहे M2 हे 3 kgचं आहे. एक मास कितीचं आहे? 2 kgचं. दुसरं मास 3 kgचं आहे. दोन्ही मासची ॲडिशन किती येते? तर तुम्ही म्हणताल की M
इज इक्वल टू M1 प्लस M2, मग M आलं किती 2 प्लस 3 म्हणजेच हे आलं 5 kg. मी जर तुम्हाला म्हटलं एक मास 2 kg आहे, दुसरं मास 3 kg आहे, दोघांचं ॲडिशन किती kg आलं 5 kg. सिम्पल तुम्ही ॲड केलात. ठीक आहे. आता हे जे मास आहे, ही मास आहे तुमचं स्केलार फिजिकल क्वांटिटी. मास कसं आहे, स्केलार फिजिकल क्वांटिटी. म्हणून तुम्ही काय केलात, डायरेक्टली ॲड केलात आणि आन्सर सांगितलात. समजलं, सिम्पल ॲड केलात. जसं ॲडिशन करतात ना 2 + 2 4, तसं स्केलार फिजिकल क्वांटिटीज तुम्ही ॲडिशन करतात. सपोज करा मी जर तुम्हाला म्हटलं की एक गाडी आहे, त्या गाडीची वेलोसिटी आहे 2 मीटर/सेकंद ह्या डायरेक्शनमध्ये, आणि दुसरी गाडी आहे V2, दुसरी गाडी आहे आणि त्या गाडीची वेलोसिटी आहे 3 मीटर/सेकंद ह्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. वेलोसिटी ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. हिला मॅग्निट्यूड असेल, युनिट असेल, डायरेक्शन असेल. ठीक आहे. आता तुम्हाला मी म्हटलं हे ज्या 2 गाड्या आहेत ज्यांची वेलोसिटी V1 आणि V2 आहे. वेलोसिटी आपण कसे लिहितो, वरती ॲरो काढून. एखादी फिजिकल क्वांटिटी जर वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल तर ती आपण कशी रिप्रेझेंट करतो, त्याच्यावरती ॲरो लिहू. ठीक आहे. मी आता ॲरो काढत नाही, फक्त बार काढत आहे. आता बघा, तुम्हाला जर म्हटलं की दोन्ही गाडीच्या वेलोसिटीची ॲडिशन करा, मग तुम्ही असं करताल का, V इज इक्वल टू V प्लस V2, मग V1 किती आहे 2, त्यानंतर V2 किती आहे 3, म्हणजे 5 मीटर/सेकंद. असं वेक्टरची ॲडिशन होत नसते. वेक्टरला ॲड करण्यासाठी, 2 वेक्टरला ॲड करण्यासाठी स्पेशल लॉज यूज करावे लागतात आणि त्या लॉजप्रमाणेच वेक्टरची ॲडिशन होत असते. जसं स्केलर क्वांटिटीमध्ये मी म्हटलं मास M1 2 kg आहे, M2 3 kg आहे, दोघांची ॲडिशन करा, आली 5 kg. परंतु जर तुमची फिजिकल क्वांटिटी ही जर वेक्टर असेल, समजतं, जर तुमची फिजिकल क्वांटिटी जर वेक्टर असेल तर तुम्ही त्या वेक्टर क्वांटिटीला डायरेक्टली असं नाही ॲड करू शकत, 2 + 3 5 असं नाही करू शकत. तुम्हाला 2 वेक्टर क्वांटिटी ॲड करण्यासाठी स्पेशल लॉज यूज करावे लागतात. त्यांना म्हणायचं वेक्टर्स लॉ ऑफ ॲडिशन. वेक्टर तुम्ही असं सिम्पली ॲड नाही करू शकत, 2 + 3 5 असं नाही करू शकत. तुम्ही स्केलर क्वांटिटी डायरेक्टली ॲड करू शकतात, परंतु वेक्टर क्वांटिटी असं ॲड नाही करता येत. ते ॲड करण्यासाठी स्पेशल्स लॉ यूज करावे लागतात. ते स्पेशल्स लॉ आज आपण शिकणार आहेत. त्या लॉजचा यूज करून आपण 2 वेक्टर क्वांटिटी ॲड करणार आहेत. मग कोणकोणते लॉज आहेत हे आपण आत्ता पाहणार आहेत. फर्स्ट बघा, ॲडिशन ऑफ वेक्टर्स. ॲडिशन लॉ ऑफ वेक्टर करा. ॲडिशन लॉ ऑफ वेक्टर. 2 वेक्टरला ॲड करण्यासाठी, 2 किंवा 3 4 कितीही असतील तेवढ्या वेक्टरला ॲड करण्यासाठी स्पेशल लॉज यूज करावे लागतात. त्या लॉजप्रमाणेच त्या 2 वेक्टरला ॲड करावं लागतं. तर पहिला लॉ बघा, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल कळतं ना, 3 साईड असतात ABC. ठीक आहे. हा अँगल, इथला अँगल, इथला अँगल, टोटल अँगलची बेरीज अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C किती असते 180 डिग्री. ठीक आहे. वेक्टर 2 वेक्टरला ॲड करण्यासाठी जो लॉ यूज केला जातो तो पहिला लॉ आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ह्या ट्रायंगल लॉ प्रमाणेच 2 वेक्टरला ॲड करावं लागतं. सेकंड लॉ आहे तुमचा पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉचा यूज करून ओनली 2 वेक्टर्स कॅन ॲड. ट्रायंगल लॉचा यूज करून फक्त आपण 2च वेक्टर ॲड करू शकतो. 2च वेक्टर ॲड करू शकतो. म्हणजे V1 आणि V2च ॲड करणार. V1 + V2 + V3 जर 3 वेक्टर असतील तर ट्रायंगल लॉचा यूज करून तुम्ही ॲड करू शकत नाही. नेक्स्ट बघा, पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. In polygon law of vector addition we can add number of
वेक्टर. पॉलिगॉन लॉचा यूज करून तुम्ही नंबर ऑफ वेक्टर ॲड करू शकतात. V1 + V2 + V3 + V4 5 V5 Vn पर्यंत तुम्ही कितीही नंबर ऑफ वेक्टर्स ॲड करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर थर्ड लॉ बघणार आहेत आपण, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पॅरोग्राम करतं हा असा असतो पॅरलोग्राम. दोन साईड एकमेकाशी पॅरलल असतात, ही साईड आणि ही साईड, आणि ही साईड आणि ही साईड. लक्षात, म्हणून ह्याला काय म्हणतात, पॅरलोग्राम लॉ किंवा पॅरलोग्राम ह्याला म्हणतात. पॉलिगॉन कळतं नंबर ऑफ साईड असतात. जसं ट्रायंगलला 3 असतात तसं पॉलिगॉनला अशा नंबर ऑफ असतात. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कितीही असतात. त्याला म्हणायचं पॉली. पॉली मीन्स नंबर ऑफ. पॉलिगॉन लक्षात, पॉलिगॉन मीन्स काय, नंबर ऑफ साईड्स असतात. ट्रायंगलला 3 आणि पॅरलोग्रामला 4 साईड असतात आणि त्यातल्या 2 साईड अशा पॅरलल असतात. लक्षात. आता हे 3 लॉ यूज करून, ट्रायंगल लॉ, पॉलिगॉन लॉ आणि पॅरलोग्राम लॉ, हे 3 लॉ यूज करून आपण दिलेल्या वेक्टर्सची ॲडिशन करणार आहेत. लक्षात. असं नाही करायचं 2 + 2 4, असं वेक्टर्समध्ये जमत नसतं. त्यांना स्पेशल रूल यूज करून त्या दोघांची ॲडिशन करावं लागते. समजलं. चला तर मग फर्स्ट टाका आजचा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. दोन वेक्टरला ॲड करण्याचा पहिला लॉ लिहायचा, ट्रायंगल लॉ. ट्रायंगल त्रिकोण मराठीमध्ये, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आता आपण पहिल्यांदा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनचं स्टेटमेंट लिहून घेऊ आणि त्यानंतर त्या स्टेटमेंटप्रमाणे, त्या लॉप्रमाणे मी तुम्हाला कोणतेही 2 वेक्टर ॲड करून दाखवाल. त्या लॉजप्रमाणेच ते वेक्टर ॲड करावे लागतात. आता बघा, सपोज करा तुमच्याकडे 2 वेक्टर आहेत. सपोज हा आहे तुमचा बी वेक्टर आणि हा आहे तुमचा ए वेक्टर. लक्षात, हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे. ठीक आहे. आता हे 2 वेक्टर मला ॲड करायचे आहेत. मग बाय युझिंग ट्रायंगल लॉ हे तुम्ही 2 वेक्टर ॲड करू शकतात. समजलं. अगोदर स्टेटमेंट लिहून घ्या ट्रायंगल लॉचं. ट्रायंगल लॉचं काय स्टेटमेंट आहे बघा. इफ two vectors are बघून ह्यासाठी लिहितोय की स्टेटमेंट चुकू नये. मनाने पण लिहिलं असतं, पण चुकलं तर पुन्हा तुम्हाला एक्झाममध्ये लिहिण्यासाठी यावं म्हणून मी बघून लिहितोय. if two vectors are represented by two sides of triangle. If two vectors are represented by two sides of triangle in magnitude and direction, taken in same order, then their resultant is given by third side of triangle.
side of triangle, third side of triangle in magnitude and direction, in magnitude and direction taken in opposite side, magnitude and direction taken, TAKEN, taken in opposite, साइड. स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंटच्या नंतर मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देईल की नेमकं दोन वेक्टर्स कसे ॲड करायचे. अगोदर स्टेटमेंट लिहून घ्या. काय दिले बघा, इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन magnitude and direction taken in same order, हे शब्द महत्वाचा आहे. टेकन इन सेम ऑर्डर, then their resultant is given by third side of triangle in magnitude and direction taken in opposite side. ठीक आहे. टेकन इन सेम ऑर्डर आणि टेकन इन अपोजिट ऑर्डर हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. समजलं. आता बघा मी एक्झाम्पल घेईल. एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. स्टेटमेंट पाठ करायची गरज नाही आहे. एक्झाम्पलवरून स्टेटमेंट लक्षात ठेवायचं असतं. समजलं. एक्झाम्पल घेईल. एक्झाम्पलच्या नंतर हे तुम्हाला समजून सांगायची गरज नाही पडणार. तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जाईल. ठीक आहे. एक्झाम्पल लिहा अगोदर. स्टेटमेंट लिहून घ्या. सपोज करा एक्झाम्पल, माझ्याकडे दोन वेक्टर आहेत, वेक्टर ए अँड वेक्टर बी. सपोज दिस इज वेक्टर बी. ठीक आहे. द वेक्टर बी मेकिंग अन अँगल 120 डिग्री विथ हॉरिझॉन्टल सोबत त्याने किती अँगल तयार केला आहे, 120 डिग्री. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर इज 4. बी वेक्टर आहे, त्याची मॅग्निट्यूड किती आहे, 4. आणि बी वेक्टरचं डायरेक्शन कुठं आहे, वरी. त्यानंतर एक दुसरा वेक्टर आहे ए वेक्टर, आणि ए वेक्टर आहे दुसरा वेक्टर, आणि ह्याचं मॅग्निट्यूड दिलं आहे त्यांनी 5, किंवा मी घेतोय 5. एक वेक्टर आहे बी, ह्या बीला जरा व्यवस्थित काढतो, मताला झाल्यासारखं दिसायला, बी. आणि दुसरा वेक्टर आहे ए. ह्या दोन वेक्टरची मला ॲडिशन करायची. ठीक आहे. मग दोन वेक्टरची ॲडिशन करा म्हटलं की तुम्ही डायरेक्टली 4 + 5 9 म्हणून मोकळं व्हायचं नसतं, कारण हे वेक्टर्स आहेत आणि वेक्टर्सला ॲड करण्यासाठी स्पेशल लॉज यूज करावे लागतात. त्यापैकी जे आपले 3 लॉज आहेत ते आपण शिकणार आहेत, ट्रायंगल लॉ, पॉलिगॉन लॉ आणि पॅरलोग्राम लॉ. ठीक आहे. आता बघा ह्या दोघांना मी कसं ॲड करतो. स्टेटमेंट प्रमाणे ॲड करायचं. काय म्हटलंय, इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल, इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इन अ सेम ऑर्डर. ऑर्डरचा अर्थ काय बघा, ए वेक्टर, आता दोन्ही वेक्टरला कसं प्लेस करायचं, ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये. हा ट्रायंगल असतो, बरोबर आहे. ह्या ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये दोन वेक्टरला इन ऑर्डर प्लेस करायचं. इन ऑर्डर म्हणजे काय असतं बघा. आता ह्या वेक्टरचा हा टेल आहे, हा हेड आहे. हे शिकवलंय मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये. हा टेल आहे, हा हेड आहे. मग कुठलाही एक वेक्टर घ्यायचा, कोणताही घ्या, ए घ्या किंवा बी घ्या, तुमच्या मनावर. सपोज मी ए घेतला, हा मी ए घेतला, वेक्टर ए, मॅग्निट्यूड 5. ठीक आहे. मग त्यानंतर काय करायचं बघा, हा जो वेक्टर आहे, ह्या वेक्टरची ही टेल आहे, हा हेड आहे. तर ह्या हेडवरती दुसऱ्या वेक्टरची टेल घ्यायची. ह्या हेडवरती दुसऱ्या वेक्टरची टेल घ्यायची. दुसरा वेक्टर कोणता आहे, बी. मग हा बी वेक्टर असा, वेक्टर बी, मॅग्निट्यूड किती आहे, 4. समजलं. आता बघा
हा ए वेक्टरच्या हेडवरती मी बी वेक्टरची टेल घेतली. इन अ ऑर्डर याचा मिनिंग काय? ॲरो बघायचा. ॲरो इथून इकडे गेलो, इथून वर गेलो, वापस आलो का? मी नाही आलो, सरळच गेलो ना. समजलं काय बोललो ते? इन ऑर्डरचं मिनिंग काय? एकदम सरळ जायचं, इकडे तिकडे कुठंच जायचं नाही. इथून इकडे गेलो, इथून वर गेलो, हे झालं इन ऑर्डर. समजलं? आता बघा, वेक्टर बी चा अँगल किती आहे? 120 डिग्री. हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल आहे? 120 डिग्री. म्हणजेच इथला अँगल किती होता? हा झाला इथला 120 डिग्री. मग हा जर 120 असेल तर मग इथला अँगल किती येईल सांगा? हा जर अँगल इथला 120 असेल तर इथला अँगल किती होईल? इथला अँगल येईल 60 डिग्री. बरोबर आहे? हा अँगल पूर्ण किती डिग्री असतो? 180 डिग्री. बरोबर आहे? हा जो अँगल असतो एवढा पूर्ण हा असतो 180 डिग्री. हे पण लाईनच आहे ना. हा जर 120 असेल तर मग हा किती झाला? 60 डिग्री. 120 + 60 किती झालं? 180. म्हणजे हा पूर्ण झाला ना असं. ठीक आहे. मग आता मी हा लिहित नाही कारण ह्याचा काही उपयोग पण नाही आहे मला, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं. आलं? ठीक आहे. ट्रायंगलचे दोन साईड इन ऑर्डरमध्ये प्लेस केले मी. ट्रायंगलमधले दोन साईड मी इन ऑर्डरमध्ये प्लेस केले. इन ऑर्डर म्हणजे एकदम ॲरोमध्ये जायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं काय स्टेटमेंट होतं? टेकन इन अ सेम ऑर्डर दॅन देअर रिझल्टंट इज गिवन बाय. ही तुमची थर्ड साईड असेल, ही फर्स्ट साईड, ही सेकंड साईड, ही तुमची थर्ड साईड असेल ट्रायंगलची. देन देअर रिझल्टंट इज गिवन बाय थर्ड साईड ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलची दोन साईड झाल्या. आता जी तिसरी साईड असेल हे तुमचं काय रिप्रेझेंट करेल? रिझल्टंट. आणि रिझल्टंट काय असतं? दोन वेक्टर ॲड केल्यानंतर, सपोज वेक्टर ए आणि वेक्टर बी ॲड केल्यानंतर जे तुमचा रिझल्ट येतो तो म्हणजे काय असतो? रिझल्टंट. समजलं? दोन वेक्टर ॲड केल्यानंतर किंवा दोन वेक्टर सबट्रॅक्ट केल्यानंतर जो तुमचा रिझल्ट येतो त्याला म्हणायचं रिझल्टंट. ठीक आहे. आता बघा ट्रायंगलचे दोन साईड झाल्या. आता जी मी तिसरी साईड घेईल, जी मी ट्रायंगलची तिसरी साईड घेईल ही अपोजिट ऑर्डरमध्ये असायला पाहिजे. स्टेटमेंट वाचा. दॅन देअर रिझल्टंट इज गिवन बाय थर्ड साईड ऑफ ट्रायंगल इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन टेकन इन अपोजिट डायरेक्शन किंवा अपोजिट ऑर्डर. अपोजिट ऑर्डर मीन्स काय बघा, हे असं जायला होतं. ठीक आहे. मग आता अपोजिट ऑर्डर म्हणजे हे असं घ्यायचं. समजलं? हे असं जायला होतं ह्याच्या अपोजिटमध्ये. असं नाही घ्यायचं. सपोज हे असं नाही घ्यायचं. हे असं जर घेतलं तर हे काय झालं? इन ऑर्डर झालं. ठीक आहे. हे तिन्ही कशामध्ये झाले? इन ऑर्डरमध्ये. परंतु थर्ड साईड मला कशी घ्यायची? अपोजिट ऑर्डरमध्ये. अपोजिट ऑर्डर मीन्स ह्याचं टेल नेऊन ह्याच्या हेडला जोडायचं. समजलं? ह्याचं टेल नेऊन याच्या हेडला जोडायचं. ही जी तुमची थर्ड साईड असेल ट्रायंगलची, इट गिव्स रिझल्टंट ऑफ टू वेक्टर ॲडिशन. दोन वेक्टरचं ॲड केल्यानंतर जी तुमचा थर्ड वेक्टर येईल तो म्हणजे तुमचं काय असेल? रिझल्टंट. ठीक आहे. हे झालं तुमचं आर वेक्टर. बरोबर आहे? आता बघा वेक्टर ए प्लस वेक्टर बी ह्या दोघांचं ॲड केल्यानंतर तिसरा जो तुमचा रिझल्टंट येतो तो पण काय असतो? वेक्टर. समजलं? दोन वेक्टर ॲड केल्यानंतर ह्या दोघांचा जो रिझल्टंट येत असतो तो पण काय असतो? वेक्टर. आलं? वेक्टर आर. ठीक आहे. म्हणून मी ह्याला असं लिहू शकतो ए प्लस बी, वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर आर. आर मीन्स युअर रिझल्टंट वेक्टर. समजलं? आता म्हणताल तुम्ही सर मग ह्याच्यामध्ये ॲडिशन कुठं झाली? ॲडिशन कुठं झाली? ठीक आहे. आता हा जो वेक्टर आर आलाय, ठीक आहे, द फर्स्ट पॉईंट बघा. आता हा तुमचा वेक्टर आर आलाय. वेक्टरला मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन असतं. बरोबर आहे? आता मी ह्या आरचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसं काढायचं हे सांगतो. द लेंथ
length of vector r represent the length of vector r represent magnitude of vector. हा r ची जेवढी लेंथ असेल ती त्या r चं मॅग्निट्यूड असेल. समजलं. हे दोन वेक्टर ऍड केल्यानंतर जो तुमचा रिझल्टंट येणार आहे, रिझल्टंटची व्हॅल्यू येणार आहे ती म्हणजे काय असेल, तुमचं आरचं जे तुमचं ॲडिशन असेल, आर जे असेल, आरची जेवढी लेंथ असेल तेवढी लेंथ म्हणजे काय असेल, ह्या दोघांचं ॲडिशन. ठीक आहे. त्यानंतर आरची डायरेक्शन, द अँगल ऑफ आर with respect to a vector, the angle of r with respect to a vector represent direction of vector r. लक्षात. r चं मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, r ची लेंथ म्हणजे r चं मॅग्निट्यूड, आणि r चं डायरेक्शन कसं काढलं जातं, अँगल मेड बाय आर विथ रिस्पेक्ट टू ए. हा जो अँगल असेल तो अँगल म्हणजे काय असेल, आरचं डायरेक्शन. सपोज करा हा अँगल जर अल्फा असेल तर जेवढं अल्फा असेल तेवढं त्या आरची डायरेक्शन असेल. समजलं इथपर्यंत. तुम्ही मागच्या पॉईंटमध्ये काय पाहिलं की जर तुमच्याकडे दोन वेक्टर असतील, वेक्टर ए वेक्टर बी, त्या दोन वेक्टरला जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही एक तर ट्रायंगल लॉ यूज करतात किंवा पॅरलोग्राम लॉ यूज करतात. ट्रायंगल लॉ यूज करून तुम्ही फक्त दोन वेक्टरला ॲड करू शकतात. ठीक आहे. सपोज करा तुमच्याकडे नंबर ऑफ वेक्टर्स आहेत, ए बी सी डी ई एफ असे खूप सारे वेक्टर्स आहेत, आणि त्या वेक्टरला जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर कोणता लॉ यूज करावा लागतो, पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. लक्षात. पॉलिगॉन लॉचा यूज करून तुम्ही कितीही वेक्टर ॲड करू शकतात. स्टेटमेंट काय बघा, इफ वी टेक ऑल वेक्टर ॲज अ साइड ऑफ पॉलिगॉन, पॉलिगॉनचे जे साइड्स आहेत त्या साईडला आपण काय कन्सिडर करायचं, ॲज अ वेक्टर. ठीक आहे. इन ऑर्डरचं मिनिंग कळतो, असं ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला वेक्टर दिलेत त्याच डायरेक्शनमध्ये वेक्टर प्लेस करायचे, त्याला म्हणायचं इन ऑर्डर. इफ वी टेक ऑल वेक्टर ॲज अ साइड ऑफ पॉलिगॉन इन ऑर्डर दॅन रिमेनिंग साइड, सगळे वेक्टरला इन ऑर्डरमध्ये प्लेस केल्यानंतर पॉलिगॉनमध्ये जी शेवटची साइड जी असेल, जी रिमेनिंग साइड असेल, दिस रिमेनिंग साइड इज युअर रिझल्टंट. समजलं. द रिमेनिंग साइड इन अपोजिट ऑर्डर, जी रिमेनिंग साइड आहे ती अपोजिट ऑर्डरमध्ये घ्यायची. समजलं. ऑपोजिट ऑर्डरमध्ये घ्यायची, आणि जी तुमची रिमेनिंग साइड असते ती तुमचं काय रिप्रेझेंट करते, रिझल्टंट. ज्या सगळ्या वेक्टरची जे ॲडिशन असेल त्या ॲडिशनचा जो रिझल्ट असेल ती तुमची रिमेनिंग साइड रिप्रेझेंट करते. एक एक्झाम्पल घेईल, एक्झाम्पल घेतलं की सगळं समजेल. एक्झाम्पल लिहा खाली. आता एक्झाम्पल, सपोज करा तुमच्याकडे आहे वेक्टर ए. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे वेक्टर बी. वेक्टर ए इकडे आहे, वेक्टर बी इकडे आहे, म्हणजे डायरेक्शनमध्ये. त्यानंतर तिसरा आहे वेक्टर सी, आणि चौथा आहे वेक्टर डी. ठीक आहे. तुमच्याकडे टोटल किती वेक्टर्स आहेत, आता 4 वेक्टर्स आहेत. 4 आहेत का 5 आहेत? तुमच्याकडे टोटल 4 वेक्टर आहेत. वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, वेक्टर डी. ठीक आहे. हे नंबर ऑफ वेक्टर्स तुम्हाला पॉलिगॉन लॉ यूज करून ॲड करायचे आहेत. ठीक आहे. पॉलिगॉन लॉचं स्टेटमेंट काय बघा, द ऑल वेक्टर्स रिप्रेझेंट द साइड्स ऑफ पॉलिगॉन इन ऑर्डर. इन ऑर्डरचं मिनिंग काय बघा, आता ॲड करताना तुम्ही कुठलाही एक वेक्टर घ्या, ए घ्या, बी घ्या, सी घ्या, डी घ्या, कुठलाही सुरुवातीला एक वेक्टर घ्या. ठीक आहे. सपोज मी ए घेतला, दिस इज वेक्टर ए. त्यानंतर बी घ्या किंवा सी घ्या किंवा डी घ्या, मी बी घेतो. देन दिस इज वेक्टर बी.
आलं. त्यानंतर सी घ्या किंवा डी घ्या, मी सी घेतो. दिस इज वेक्टर सी. आलं लक्षात. इन ऑर्डर कळतं, ज्या डायरेक्शनमध्ये दिलं त्याच डायरेक्शनमध्ये घेत जायचं. ठीक आहे, इथून इथं, इथून इथं, इथून इथं, इन ऑर्डर. त्यानंतर सीला काय करायचं, सीला पुन्हा डी जोडायचं. डी जोडताना काय करायचं, सीचं हेड ह्याच्या टेलवरती लावायचं. हे झालं डी. ठीक आहे. त्यानंतर स्टेटमेंटमध्ये काय दिलं होतं, द रिमेनिंग साइड ऑफ पॉलिगॉन रिप्रेझेंट रिझल्टंट ऑफ दीज वेक्टर्स. जे रिमेनिंग साइड आहे, रिमेनिंग साइड कशी घ्यायची, इन अपोजिट ऑर्डर. अपोजिट ऑर्डर मीन्स हे असं. आलं लक्षात. अपोजिटच आहेत ना तो एकमेकाशी. हे झालं तुमचं रिझल्टंट. समजलं. म्हणजेच मी असं लिहू शकतो त्याला, रिझल्टंट इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी प्लस डी. ठीक आहे. आता बघा, रिझल्टंटची व्हॅल्यू किंवा रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कसं काढलं जातं, लेंथ ऑफ दिस साइड, लेंथ ऑफ दिस साइड इज मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. लेंथ ऑफ दिस साइड is magnitude of resultant. लेंथ ऑफ दिस साइड, जेवढी काही लेंथ असेल तेवढं काय रिप्रेझेंट करेल, ह्या आरचं मॅग्निट्यूड, वेक्टर आरचं मॅग्निट्यूड. अँड डायरेक्शन, हे झालं मॅग्निट्यूड. डायरेक्शन इज angle of vector r with respect to a. हा जो अँगल असेल तो काय रिप्रेझेंट करेल, त्या वेक्टर आरचं डायरेक्शन. आणि ह्याची लेंथ हे काय रिप्रेझेंट करेल, त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड. हे झालं पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आता बघा, मी ॲडिशन करताना कसं लिहिलंय, ए नंतर बी नंतर सी नंतर डी, असंच लिहिलंय ना. ऑर्डरमध्ये लिहिलंय मी. असं लिहिलं का, एच्या नंतर डी लिहिलं का, नाही लिहिलं. जसं मी वेक्टर घेतले तसं लिहिलं मी, ए बी सी डी. समजलं. आता टाका नेक्स्ट पॉईंट. ह्यानंतर आपण बघणार आहेत प्रूफ ऑफ कम्युनिटिव्ह लॉ अँड असोसिएटिव्ह लॉ बाय युझिंग ट्रायंगल लॉ. मी ट्रायंगल लॉचा यूज करून मी दोन लॉ प्रूव्ह करणार आहेत, एक कम्युनिटिव्ह लॉ आणि दुसरा असोसिएटिव्ह लॉ. कम्युनिटिव्ह लॉ का असतं बघा, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस सी, ह्याला म्हणायचं कम्युनिटिव्ह लॉ. म्हणजे सपोज करा 3 + 4 इज इक्वल टू 4 + 3. 3 + 4 केलं काय, 4 + 3 केलं काय, एकच येतं ना. त्याला म्हणायचं कम्युनिटिव्ह लॉ. त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ बघा काय म्हणतं, तुम्ही ए बी सी ची ॲडिशन करताना पहिल्यांदा बी प्लस सी करा आणि ते ए मध्ये ॲड करा, किंवा पहिल्यांदा बी प्लस सी करा आणि ते सी मध्ये ॲड करा. दोन्हीचं आन्सर एकच येत असतं. सपोज तुमच्याकडे 3 गोष्टी आहेत, पहिल्यांदा तुम्ही बी प्लस सी करा, ते ए मध्ये ॲड करा, किंवा सुरुवातीला ए प्लस बी करा, ते सी मध्ये ॲड करा. त्याला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. मी ट्रायंगल लॉचा यूज करून कम्युनिटिव्ह लॉ आणि असोसिएटिव्ह लॉ प्रूव्ह करून दाखवलं. पहिल्यांदा टाका आता कम्युनिटिव्ह लॉ. सपोज मी 2 वेक्टर घेतो, वेक्टर ए आणि वेक्टर बी. ठीक आहे. आता मी केस फर्स्ट घेतो. केस फर्स्टमध्ये मी पहिल्यांदा वेक्टर ए घेतो, नंतर वेक्टर बी घेतो. आता बाय युझिंग ट्रायंगल लॉ हे 2 वेक्टर मी ॲड करतो. 2 वेक्टर ॲड करताना मी 2 केस यूज करतो. सुरुवातीला मी वेक्टर ए नंतर बी घेतो आणि नेक्स्ट केसमध्ये वेक्टर बी आणि नंतर ए घेतो. आता बघा केस फर्स्ट टेक वेक्टर ए फर्स्ट.
ट्रायंगल लॉचा यूज करून मी दोन वेक्टर ॲड करत आहे. दिस इज वेक्टर ए. ठीक आहे. त्यानंतर वेक्टर ए त्यानंतर मी काय घेतो, वेक्टर बी घेतो. वेक्टर बी कसा घेतो बघा, इथं एच्या हेडवरती वेक्टर बीचं टेल लावतो. बरोबर आहे, म्हणजे ते जाईल इन ऑर्डरमध्ये. आणि थर्ड साइड ऑफ दिस ट्रायंगल रिप्रेझेंट रिझल्टंट ऑफ दिस वेक्टर. म्हणून मी खाली असं लिहू शकतो, हेन्स वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. ठीक आहे. वेक्टर ए प्लस वेक्टर बी का लिहिलं मी, कारण असं घेऊन नंतर मी असं घेतलं इन ऑर्डरमध्ये. त्यानंतर केस सेकंड बघा, केस सेकंडमध्ये बघा, टेक वेक्टर बी फर्स्ट. वेक्टर बी सुरुवातीला घेतो मी. ठीक आहे. वेक्टर बी घेतला, हा झाला वेक्टर बी. त्यानंतर वेक्टर ए घेतो मी. ठीक आहे. बीच्या हेडवरती एची टेल लावा लागेल. हे झालं बीचं हेड, हे झालं वेक्टर ए. बरोबर आहे. त्यानंतर थर्ड साइड ऑफ दिस ट्रायंगल रिप्रेझेंट रिझल्टंट ऑफ वेक्टर. ठीक आहे. मग मी असं लिहिल, हेन्स वेक्टर आर इज इक्वल टू, सुरुवातीला कोणता वेक्टर घेतला होता मी, बी. वेक्टर बी प्लस वेक्टर ए. ठीक आहे. हे झालं केस सेकंडचं रिझल्ट. म्हणून मी असं लिहू शकतो, हेन्स वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर आर फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ह्याला इक्वेशन 1 करा, ह्याला इक्वेशन 2 करा. इथं लिहा नेक्स्ट, हेन्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू बी प्लस सी, सॉरी बी प्लस ए. समजलं. हे झाला कम्युलेटिव्ह लॉ. असं जेवण करा किंवा असं जेवण करा, ते म्हणजे कम्युलेटिव्ह लॉ. ठीक आहे. कम्युलेटिव्ह लॉ मीन्स 3 + 4 ॲड करा किंवा 4 + 3 ॲड करा, त्याला म्हणायचं कम्युलेटिव्ह लॉ. आता सेकंड लॉ लिहा, आता असोसिएटिव्ह लॉ. त्यानंतर बघा, आपण कम्युलेटिव्ह लॉ प्रूव्ह करणार आहेत बाय युझिंग ट्रायंगल लॉ. कम्युलेटिव्ह लॉ काय सांगतं बघा, जर तुमच्याकडे 3 वेक्टर असतील ए बी सी, जर मी सुरुवातीला बी प्लस सी ॲड केलं आणि ते वेक्टर एमध्ये मिक्स केलं, किंवा मी सुरुवातीला ए प्लस बी ॲड केलं आणि ते वेक्टर सीमध्ये मिक्स केलं किंवा ॲड केलं, तर दोघांचा रिझल्ट सारखा येतो. ठीक आहे. आता हे स्टेटमेंट मी ट्रायंगल लॉचा यूज करून प्रूव्ह करून दाखवतो. सपोज करा, तुमच्याकडे आहे वेक्टर ए, दुसरा आहे वेक्टर बी आणि तिसरा आहे वेक्टर सी. ठीक आहे. आता सुरुवातीला मी पॉलिगॉन लॉचा यूज करून तिन्ही वेक्टर ॲड करतो. पॉलिगॉनचा लॉचा यूज करून वेक्टर ए, ठीक आहे, वेक्टर एच्या हेडला वेक्टर बीचा टेल लावायचं. ठीक आहे. त्यानंतर वेक्टर सी लावायचा, हा झाला वेक्टर सी. लक्षात, तिन्ही वेक्टर इन ऑर्डरमध्ये प्लेस करायचे. इन ऑर्डर समजतं. ठीक आहे. त्यानंतर जी तुमची रिमेनिंग साईड असते ती तुमचं काय रिप्रेझेंट करते, रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. आता बघा, मी काय करतो, वेक्टर बी आणि वेक्टर सी मी ॲड करतो बाय युझिंग ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉचा यूज करून ॲड करायचं म्हणजे हे झालं तुमचं ट्रायंगल लॉची तिसरी साईड, म्हणजे रिझल्टंट R1 टाकून देतो मी. ठीक आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो, रिझल्टंट R1 इज इक्वल टू वेक्टर बी प्लस वेक्टर सी. ठीक आहे. म्हणून आता वेक्टर ए आणि वेक्टर R1 मी ॲड करतो, म्हणजे तुमचं काय येईल, आर वेक्टर, वेक्टर ए प्लस वेक्टर R1 मीन्स वेक्टर R1 इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. ठीक आहे. हे झालं तुमचं इक्वेशन 1. लक्षात. आता सेकंडमध्ये काय करतो बघा, मी सेकंडमध्ये मी वेक्टर ए आणि वेक्टर बी ॲड करतो बाय युझिंग ट्रायंगल लॉ, आणि ह्याला देतो मी R2.
लक्षात. आता R2 काय येतं बघा, वेक्टर R2 इज इक्वल टू वेक्टर A प्लस वेक्टर B. ठीक आहे. त्यानंतर R2 आणि C हे सेम ऑर्डरमध्ये आहेत, मग ट्रायंगल लॉचा यूज करून मी R2 आणि C ॲड करतो. देन वी गेट वेक्टर R इज इक्वल टू R2 वेक्टर प्लस C वेक्टर, मीन्स वेक्टर R इज इक्वल टू A प्लस B, वेक्टर A प्लस वेक्टर B वेक्टर C. हे झालं इक्वेशन 2. ठीक आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघा, दोन्ही सारखे आहे, मग मी असं लिहू शकतो, हेन्स इक्वेशन 1A प्लस वेक्टर B प्लस वेक्टर C इज इक्वल टू वेक्टर A प्लस वेक्टर B प्लस वेक्टर C. हे झालं तुमचं कम्युलेटिव्ह लॉ बाय युझिंग ट्रायंगल लॉ. ह्यानंतर आपण तिसरा लॉ बघणार आहे, पॅरलोग्राम लॉ. पॅरलोग्रामचा लॉ यूज करून पण आपण 2 वेक्टर ॲड करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण पॅरलोग्राम लॉ.